फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर झालंय, पण अजूनही जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण हे काही ठरलेलं नाहीये। अनेक नेत्यांनी पालकमंत्री पदासाठी आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तीनही पक्षांमध्ये मंत्रीपद आणि खाते वाटपाचं आव्हान यशस्वीपणे पेलल्यानंतर आता महायुतीचे नेते पालकमंत्री पदाच्या वाटपाचं आव्हान नेमकं कसं पेलणार याहीकडे लक्ष असणारच आहे। पाहूयात याच संदर्भातला रिपोर्ट। आधी मुख्यमंत्री पदावरनं नाराजी नाट्य झालं, मग खाते वाटपावरून रस्सीखेच झाली आणि आता पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। फडणवीसांच्या कॅबिनेटचं खाते वाटप झालं असलं तरी अजून जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण हे ठरणं बाकी आहे आणि त्याआधीच काही नेत्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संजय शिरसाट आणि अतुल सावे यांना मंत्रिपद मिळालंय, पण पालकमंत्री मात्र मीच होणार असा दावा शिरसाटांनी केलाय। संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पण आपल्याकडे असणार आहे। किती वेळा उत्तर द्यायचं? संभाजीनगरचं पालकमंत्रीपद आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे। माझ्याशिवाय दुसरं कोणी मंत्री संभाजीनगरमध्ये जी काही अनेक घटना या गेल्या 5-6 महिन्यामध्ये घडल्या आहेत, अवैध धंदे असतील, गुंडगिरी असतील आणि जमीन बळकावण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत, या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे। पालकमंत्री पदाचा जो दावा आहे तो शिवसेना सुद्धा करत आहे, दुसरीकडे तुम्ही सुद्धा जे आहे चांगलं काम केलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला, अपेक्षा आहे? आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तिघजण मिळून जो ठरवतो तो निर्णय आम्हाला मान्य आहे। पुणे जिल्ह्यात 4 जणांना मंत्रिपद मिळालं। अजित पवार, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट तर माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रीपद मिळालंय। त्यामुळे पुण्याचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा दोन्ही दादांपैकी एकाकडे जाण्याची शक्यता आहे। दादा, पालकमंत्री पदाबाबत ज्या पक्षाचे आमदार जिल्ह्यात ज्या त्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी असं काही ठरलंय का? कारण कोकाटे जे आमदार आहेत मंत्री आहेत त्याने असं फॉर्म्युला आहे असं म्हणतात। नाही, असं काही फॉर्म्युला ठरलेला नाही। तो असं फॉर्म्युला ठरला असेल तुम्हाला माहित नाही, पण जनरल नॉलेज वर मी खूप चालतो की काय होऊ शकतं। तर ते जनरल नॉलेज मध्ये अशा प्रकारे संख्येवर ठरणार नाही, त्या जिल्ह्याची आवश्यकता, अनुभवी माणूस, थोडासा पॉलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स, काही पेंडिंग विषय, असे सगळे विषय घेऊन निर्णय होतो। आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचे, आता एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री आहेत। त्या तिघांची जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे, रस्सीखेच अजिबात नाहीये हा पत्रकारांचा शब्द आहे आणि महायुतीमध्ये पूर्ण पालकमंत्री पदाचं वाटप अतिशय सुरळीतपणे जसं मंत्रिपदाचं झालं तसंच होईल। सातारा जिल्ह्याला 4 मंत्रिपदं मिळाली आहेत। शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यापैकी एकाला साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। बघा, आम्ही निवडून आल्याला जसे अधिकार माननीय शिंदे साहेबांनी दिले होते, मंत्री करायचे, खाते वाटायचे, तेच आमची वन लाईन आमचं ठराव आहे, 1 लाईनीचा ठराव आहे आमच्या शिवसेनेचा। आमच्या सगळ्यांच्या बाबतीतले निर्णय घेण्याचे अधिकार माननीय पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहे। त्यामुळे आता बघा, थोडस खाते वाटप झालं, विस्तार झाला, कालच अधिवेशन संपले दिवाळीत। आता माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा कदाचित 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांचं सुद्धा वाटप होईल। नाशिक जिल्ह्याला 3 मंत्रिपदं मिळाली आहेत। दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यापैकी एकाला नाशिकचं पालकमंत्रीपद मिळू शकतं। पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आमचे 7 आमदार आहे आणि नियमाप्रमाणे, धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद त्या जिल्ह्याला देतात असा नियम आहे। असं माननीय मुख्यमंत्र्यांना पण ते अवगत केलेलं आहे। आम्ही मागणी केलेली आहे। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील, जो निर्णय घेतील तो आम्ही या ठिकाणी मान्य करू। रायगड जिल्ह्यातही मंत्रिपदासाठी पुन्हा एकदा रस्सीखेच होणार आहे। भरत गोगावलेंनी मागच्या सरकारवेळीच मंत्रिपद नसतानाही पालकमंत्रीपदावर दावा केला होता। रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे हे दोघे मंत्री आहेत, त्यामुळे या दोघांपैकीच एकाला पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। मी आग्रही अशातला का भाग नाही। शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत,
दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, एकनाथराव शिंदे एकत्रितपणाने बसून राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा निर्णय घेणार आहेत आणि ते जे काय निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांनाच महायुतीला मान्य असणार आहे. ठाणे जिल्ह्यात तिघांना मंत्रिपद मिळाले. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि गणेश नाईक यांच्यापैकी एकाला ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळू शकतं. ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकमेव नेतृत्व आहे आणि आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आणि प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये पालकमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलेलं ते ह्या पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. ठाणे जिल्हा प्रगतीपथावर नेण्याचं जे काम आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो बालेकिल्ला ठेवला होता तोच एकनाथ शिंदे साहेब कायम ठेवत आहेत आणि अशामुळे हे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. किंबहुना त्यांनी ते स्वीकारावं अशी माझी इच्छा. पुन्हा मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे नाराज झाले होते. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे यांच्यासारख्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पालकमंत्री पदाचं वाटप झाल्यावर कोणाकोणाची नाराजी बाहेर येणार हेच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.